एक्सपेरिमेंट नंबर 1, त्यालाच आपण SOP1 म्हणतो. क्रिएशन ऑफ ए वेबसाईट यूजिंग HTML5. या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला 2 पेजेस असलेली वेबसाईट तयार करायची. आता इथे पॅरेग्राफ दिलेला आहे, क्रिएट ए वेबसाईट यूजिंग HTML5 अँड CSS. म्हणजे यामध्ये आपल्याला CSS पण यूज करायचा आहे. CSS यूजिंग एनी 4 CSS प्रॉपर्टीज. म्हणजे याच्यामध्ये CSSच्या 4 प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत. राईट ए कोड फॉर 2 सेपरेट पेजेस हॅविंग डिफरंट फाईल्स सच ॲज फर्स्ट ॲज index.html. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस आपण हे एक्सपेरिमेंट करू त्यावेळेस आपण एक फोल्डर तयार करून त्या फोल्डरमध्ये 2 फाईल तयार करायच्या आहे. तर त्यातल्या पहिल्या फाईलला नाव द्यायचं आहे index.html अँड सेकंड पेज ॲज page2.html. म्हणजे दुसऱ्या पेजला आपण page2.html हे नाव देणार. यूज एनी थीम सच ॲज कॉलेज प्रोफाईल ऑर कंपनी प्रोफाईल. म्हणजे आपल्याला असे विषय दिलेले आहेत, उदाहरणार्थ कॉलेजची प्रोफाईल किंवा कंपनीची प्रोफाईल. एव्हरी पेज मस्ट कंटेन प्रॉपर मेटा इन्फॉर्मेशन अँड डिझाईन वेब पेज ॲज फॉलोज. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मेटा टॅग यूज करायचा आणि त्या मेटामध्ये आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन लिहिता येते. आता या ठिकाणी पॉईंट नंबर 1 दिलेला आहे, तर तो इंडेक्स पेजसाठी आहे. द इंडेक्स पेज मस्ट कंटेन ए हेडिंग विच इज हायेस्ट अमंग अदर टेक्स्ट ऑन पेजेस. म्हणजे या ठिकाणी H1 मध्ये आपल्याला हेडिंग द्यायचं आहे अँड मस्ट बी ॲट सेंटर ऑफ द पेज. आणि या H1 मध्येच ते हेडिंग आपल्याला सेंटरला कसं दिसेल हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. देअर मस्ट बी ए पॅरेग्राफ विच इंट्रोड्यूस जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द थीम. या ठिकाणी जी थीम आपण निवडलेली, उदाहरणार्थ कॉलेज प्रोफाईल, तर त्याचा एक पॅरेग्राफ इथे आपल्याला टाकायचा आहे. द थीम चूजन मस्ट हॅव ॲटलिस्ट 3 फिजिकल स्टाईल टॅग्स. म्हणजे 3 फिजिकल स्टाईल टॅग्स याचा अर्थ काय, तर बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. बरोबर, यासारखे आपण टॅग फिजिकल स्टाईल टॅग म्हणून यूज करू शकतो. 1 इमेज विथ अल्टरनेट टेक्स्ट. म्हणजे याच पेजवरती आपल्याला एक इमेज टाकायची आहे आणि त्याला अल्टरनेट टेक्स्ट यूज करायचं, म्हणजे ALT नावाचे ॲट्रिब्यूट तिथे यूज करायचे. दिस पेज मस्ट बी कनेक्टेड टू अदर पेजेस विथ प्रॉपर नेव्हिगेशनल लिंक्स. याचा अर्थ असा होतो की या पेजच्या बॉटमला गो टू पेज 2 असं आपण काय करणार, एक हायपरलिंक टाकणार. ओके, आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे, तर याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने एक्सपेरिमेंट करायचं आहे ते आता आपण बघूया. या ठिकाणी खाली बॉटमला जो काही टास्कबार दिलेला असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला इथे काय करता येईल, नोटपॅड ओपन करता येईल किंवा या ठिकाणी तुम्हाला विंडोज एक्सप्लोरर दिलेलं असतं. तर या एक्सप्लोररवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स फोल्डरला गेलो की इथे काय करायचं आहे, आपल्याला एक नवीन फोल्डर तयार करायचं. उदाहरणार्थ इथे ब्लँक एरिया असेल, तिथे राईट क्लिक करून न्यू निवडायचं, त्याच्यातून फोल्डर ऑप्शन निवडायचा. हा फोल्डर ऑप्शन निवडल्यानंतर या ठिकाणी आपण आपला सीट नंबर देणार, उदाहरणार्थ S0 1 2 3 4. हा सीट नंबर टाकल्यावर एंटर करायचं. इथे तो आपल्याला विचारेल, जर अगोदर तयार झालेला असेल तर त्या ठिकाणी असा ऑप्शन येईल. आता हे फोल्डर तयार केलं आपण S0 1 2 3 4. या ठिकाणी फाईल आपल्याला तयार करायची. राईट क्लिक करणार, माऊसचं राईट बटन दाबल्यानंतर न्यू, त्याच्यातून निवडायचं आहे टेक्स्ट डॉक्युमेंट. आता हे टेक्स्ट डॉक्युमेंट निवडल्यानंतर या ठिकाणी .txt पण दिलेलं आहे. तर हे सर्व आपण रिमूव्ह करणार आणि त्याला नाव देणार index.html. ओके, आता अशी विंडो आल्यानंतर या ठिकाणी टेक्स्ट फाईल कन्वर्ट इनटू वेब पेज .html मुळे ती वेब पेजमध्ये जाणार. येस,
इथे हा असा आयकॉन दिसेल आणि इथे HTML फाईल दिसेल. त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं आहे त्या फाईलवरती. त्यावेळेस इथे बॅकग्राऊंडला ब्ल्यू कलर आलेला असेल, हायलाइटेड बाय ब्ल्यू कलर. राईट क्लिक, ओपन विथ, देन सिलेक्ट नोटपॅड. आता हे नोटपॅड निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही HTML5चे टॅग आहेत तर ते लिहायचे. उदाहरणार्थ अँगल ब्रॅकेट, एक्सक्लेमेशन मार्क, डॉक टाईप, HTML, देन HTML हेड, देन मीटा, देन टायटल, SOP1, त्याच्यापुढे त्याचं नाव लिहिणार, क्रिएशन ऑफ वेबसाईट स्लॅश टायटल. आता या ठिकाणी आपल्याला CSS पण यूज करायचं आहे, म्हणून या हेड सेक्शनमध्ये आपण टॅग टाकणार स्टाईल, टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. त्याच्यानंतर 2 लाईन ब्लँक सोडून स्लॅश स्टाईल हा टॅग टर्मिनेट करणार. त्याच्यानंतर हेड, त्याच्यानंतर बॉडी. ओके, खाली आपण 2-3 लाईन ब्लँक स्लॅश बॉडी स्लॅश HTML. हे स्ट्रक्चर तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी जी थीम दिलेली, उदाहरणार्थ कॉलेज प्रोफाईल असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, बॉडी टॅगच्या खाली H1. आता हेडिंग हे सेंटरला पाहिजे म्हणून अलाइन इज इक्वल टू सेंटर आणि त्याच्या पुढे लिहिणार आपण आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नांदगाव स्लॅश H1. ओके, आता हे लिहून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पॅरेग्राफ पाहिजे. अशा वेळेस काय करायचं की तुम्हाला कॉलेजबद्दल जर 3-4 ओळींची माहिती असेल तर ती इंग्लिशमध्ये इथे लिहून टाकायची. अदरवाईज या ठिकाणी जे काही इंटरनेट आहे तर त्या इंटरनेटचा वापर करायचा. मायक्रोसॉफ्ट एज आपण ओपन केलं की इथे लिहायचं ACSC.Nandgaon.ac.in. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या कॉलेजची वेबसाईट ओपन झालेली दिसेल. तर या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी आपण हिस्ट्री किंवा पेरेंट इन्स्टिट्यूशन इथे पण क्लिक केलं तर आपल्याला एखादा पॅरेग्राफ पाहायला मिळेल लाईक दिस. बरोबर, आता हा जो पहिला पॅरेग्राफ आहे तर एवढा आपल्याला काय करता येतो, सिलेक्ट करता येतो. हा सिलेक्ट केल्यानंतर इथे कॉपी ऑप्शन दिलेला आहे किंवा Ctrl+C प्रेस करायचं आहे. कॉपी केलं की हे ब्राउझर इथून क्लोज करून टाकायचं, याची काही गरज नाही. आता आपल्या नोटपॅडच्या प्रोग्राममध्ये आल्यानंतर या ठिकाणी फक्त सिम्पल Ctrl+V द्यायचा, म्हणजे आपलं टायपिंग जे काही आहे तर ते इथे सेव्ह होतं. आता हा पॅरेग्राफ आल्यानंतर या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फोंट फिजिकल स्टाईल टॅग यूज करायचे. मग आपण हे 3-4 ठिकाणी यूज करू शकतो. उदाहरणार्थ मी इथे गेलो, अँगल ब्रॅकेटमध्ये B दिलं, म्हणजे इथून बोल्ड इफेक्ट सुरू झाला तर तो बोल्ड इफेक्ट मला इथे टर्मिनेट करायचा /B. त्याच्यानंतर एखाद्या लाईनच्या इथे जाणार आणि तिथे U टाईप करणार. अँगल ब्रॅकेटमध्ये U म्हणजे अंडरलाईन सुरू होईल आणि इथे अंडरलाईन टर्मिनेट होईल. 2 इफेक्ट झाले. आता मला तिसरा इफेक्ट द्यायचा आहे, तो म्हणजे इटॅलिक. मग मी इथे जाईल, अँगल ब्रॅकेटमध्ये लिहिल I आणि तो I इथे टर्मिनेट करेल. ओके, या पद्धतीने काय झालं तर आपल्याला फिजिकल स्टाईल टॅग यूज करता आले. आता आपल्याला या ठिकाणी हेड सेक्शन जो दिलेला आहे ते इथे स्टाईल आपण टॅग टाकलेला आहे. तर या स्टाईल टॅगमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हा जो काही H1 वगैरे आहे तर या H1च्या त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज लिहायच्या. तर आपण काय करूया की इथे H1मध्ये जे सेंटर दिलेलं आहे तर ते काढून टाकूया. हा फक्त H1 ठेवूया. इथे गेल्यानंतर तिथे H1 टॅग टाकायचा आणि त्याच्या आपल्याला 4 प्रॉपर्टीज लिहायच्या. उदाहरणार्थ
बॅकग्राऊंड कलर डॅश कलर, कलरचं स्पेलिंग पाहून घ्या, स्काय ब्ल्यू दिला. त्याच्यानंतर आपण इथे लिहिलं फोंट डॅश फॅमिली कोलन एरियल, या आपल्या 2 झाल्या. तिसरी अक्षरांचा जो कलर आहे त्याच्यासाठी फक्त कलर वापरलं, कलरमध्ये लिहिलं रेड. आणि आता ह्याची अलाइनमेंट आपल्याला सेंटरला पाहिजे, मग तिथे लिहिणार आपण टेक्स्ट डॅश अलाइन कोलन सेंटर सेमी कॉमा कर्ली ब्रेस कंप्लीट करायची. ओके, म्हणजे या ठिकाणी हा H1 टॅग वापरला आणि त्याच्या या 4 प्रॉपर्टीज वापरल्या, म्हणजे याचा इफेक्ट आपल्याला या H1ला पाहायला मिळेल. आता इथे आपल्याला काय बाकी आहे, ते एक इमेज टाकायची बाकी आहे. मग या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज जे टायटल दिलेलं आहे तर त्याच्या खाली एंटर करायचं इथे, आणि या पॅरेग्राफच्या इथे आपल्याला कॉलेजची एखादी इमेज टाकता येते. म्हणून परत इंटरनेट एक्सप्लोरर ओपन केलं, या ठिकाणी गेलो ACSC नांदगाव कॉलेज, हे बघा. आता इथून आपण एखादी इमेज जी काही आहे तर या इमेजवर राईट क्लिक करू शकतो आणि त्या ठिकाणी सेव्ह इमेज ॲज दिलेले. या सेव्ह इमेज ॲजवर क्लिक केल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर या डॉक्युमेंट्समध्ये मी माझ्या सीट नंबरचं एक फोल्डर तयार केलेलं आहे बघा. तर या सीट नंबरवर जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर या ठिकाणी एक इमेजला नाव द्यायचं फोटो 1. ओके, आणि खाली बघायचं आहे त्याचं एक्सटेन्शन काय आहे, JPG, म्हणजे या फाईलला एक्सटेन्शन काय असेल, photo1.jpg. ही सेव्ह केली. आता हे ब्राउझर इथून मी क्लोज केलं. इथे सिम्पल असं लिहिणार IMGSRC इज इक्वल टू कोटेशनमध्ये photo1.jpg. आपल्याला अल्टरनेट टेक्स्ट सांगितलेले, मी इथे लिहिणार ALT इज इक्वल टू स्पोर्ट्स, कारण ही इमेज स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे. अँगल ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर या पेजवरून आपल्याला दुसऱ्या पेजला जाता आलं पाहिजे. याच्यासाठी आपण काय करणार, इथे ब्रेक रो अगोदर वापरणार. तिथे लिहिणार गो टू पेज 2. आता हे टायटल असं दिल्यानंतर परत गो टूच्या अगोदर यायचं, तिथे अँगल ब्रॅकेटमध्ये म्हणायचं href इज इक्वल टू कोटेशनमध्ये लिहिणार आपण page2.html कोटेशन कंप्लीट अँगल ब्रॅकेट कंप्लीट, आणि पेज 2 नंतर /a, म्हणजे या ठिकाणी काय झालं तर अँकर टॅग टर्मिनेट झाला. आता ही फाईल सेव्ह करायची. सेव्ह करताना वरती आपण बघायचं आहे index.html ऑलरेडी आहे, मग इथे सेव्ह ॲज न वापरता इथे फक्त काय म्हणायचं आहे, सेव्ह. आता ही फाईल सेव्ह झाल्यानंतर याचा इफेक्ट पाहण्यासाठी काय करायचं आहे, तर इथे खाली तुम्हाला एक्सप्लोरर दिलेलं आहे. तर इथे आपली एक फाईल तयार झालेली आहे आणि इथे काय आलेलं आहे, इमेज आलेली आहे. या वरच्या इंडेक्सवरती काय करायचं आहे, आपल्याला एकदाच राईट क्लिक करायचं, ओपन विथमध्ये जायचं आहे आणि मायक्रोसॉफ्ट एज निवडायचं. इथे आपल्याला ही इमेज पाहायला मिळाली बघा, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, हे बघा आलं. म्हणजे इथे पॅरेग्राफला ते इफेक्ट आलेत बघा. म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाजाचे जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इथे दिसते बघा. बोल्ड महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर मास ऑफ महाराष्ट्राला अंडरलाईन आली, श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाजन, म्हणजे या ठिकाणी हे इटॅलिकमध्ये पण आलेत. ओके, याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आता खाली बघायचं इथे गो टू पेज 2 आलं आहे का, हे बघा गो टू पेज 2ला हायपरलिंक आलेली ती आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये दिसते आणि त्याच्यावर गेल्यानंतर हँड सिम्बॉल. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पेज 2 तयार करायचं. मग हे आपण मिनिमाइज केलं तरी चालेल. आपलं जे फोल्डर आहे सीट नंबरचं, तर इथे राईट क्लिक करायचं आहे, न्यू, त्याच्यानंतर टेक्स्ट डॉक्युमेंट, त्याच्यानंतर पेज 2.html असं द्यायचं. पुढचं जे काही लिहिलेलं आहे ते रिमूव्ह करायचं, एंटर, कन्वर्ट इंटू
वेब पेज फॉर्मॅट. आता यालासुद्धा ई आलेलं आहे बघा. मग याच्यावर राईट क्लिक करायचं, ओपन विथला जायचं आणि नोटपॅड निवडायचं. म्हणजे आता हा पेज 2चा प्रोग्राम करायचा आहे. आता पेज 2चा प्रोग्राम करताना त्या ठिकाणी आपल्याला काय इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ती आपण इथे बघूया. द पेज 2 म्हणजे सेकंड पेज मस्ट कंटेन द फीडबॅक or enrollment form related with theme chosen with features of HTML5. The form must contain text element and email address of the company or person. Include the submit button. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म तयार करायचा आहे बघा. आता अँगल ब्रॅकेट एक्सक्लेमेशन मार्क डॉक टाईप HTML अगेन HTML हेड टायटल फीडबॅक फॉर्म स्लॅश टायटल स्लॅश हेड बॉडी H1 फीडबॅक फॉर्म स्लॅश H1. आता फॉर्म यूज करायचा आहे म्हणून तिथे काय करायचं, फॉर्म टॅग टाकायचा. त्याच्यानंतर इथे आपण असं लिहिणार एंटर युअर नेम, खालच्या ओळीवरती यायचं. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू एस नेम म्हणजे स्टुडंट नेम और एनी पर्सन नेम. आता या बॉक्समध्ये माहिती भरली गेली पाहिजे म्हणून रिक्वायर्ड, त्याच्या पुढे ब्रेक रो. एंटर युअर रोल नंबर, इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर टाकायचा. आता नेम इज इक्वल टू RNO रिक्वायर्ड ब्रेक रो. आता या ठिकाणी आपल्याला जेंडर टाकायचं. जेंडर अँगल ब्रॅकेटमध्ये म्हणायचं इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ, व्हॅल्यू इज इक्वल टू 1 फॉर मेल लाईक दिस. त्याच्यानंतर इनपुट टाईप इज इक्वल टू इन कोटेशन रेडिओ, नेम इज इक्वल टू GN. वरती आपलं नेम द्यायचं राहिलं बघा, इथे काय करायचं नेम इज इक्वल टू GN म्हणजे या दोघांनाही एकच नाव आलं पाहिजे. आणि मग खाली लिहायचं व्हॅल्यू इज इक्वल टू 2 फॉर फिमेल. ओके. आता हे 3 वापरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता खालच्यावरती सबमिट बटन टाकायचं. मग इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, नेम इज इक्वल टू सबमिट आणि व्हॅल्यू इज इक्वल टू सबमिट. ओके. आता हे लिहून झाल्यावर फॉर्म टर्मिनेट करायचा. स्लॅश बॉडी स्लॅश HTML. इथे परत बघायचं. आता पेज 2 आपण ऑलरेडी दिलेलंच आहे फाईल, फक्त सेव्ह म्हणायचं. ओके. म्हणजे आता आपले किती झाले, 2 प्रोग्राम तयार झाले. आता या 2 प्रोग्रामचा आपल्याला इफेक्ट बघायचा आहे. परत या एक्सप्लोररला यायचं. इथे दोन्ही पेजेस तयार आहे, इमेज पण आहे. आता इंडेक्सचं जे पेज आहे तर ते रन करायचं. राईट क्लिक, ओपन विथ मायक्रोसॉफ्ट एज आले. आता इथे CSS इफेक्ट आलेला नाही, तो आपण बघूया. पण अगोदर पेज 2 जे काही आहे तर ते टेस्ट करूया. हे बघा, गो टू पेज 2 आलं का. पेज 2 म्हणजे इथे फीडबॅक फॉर्म आला. आता या फीडबॅक फॉर्मला इथे टेक्स्ट बॉक्स आलेला आहे आणि याला नंबर आलेला आहे. म्हणजे इथे ऑलवेज नंबरमध्येच व्हॅल्यू दिली जाईल. जेंडर आलेले आहे बघा, मेल किंवा फिमेल या दोघांपैकी एक निवडता येईल. म्हणजे ज्या वेळेस आपण रेडिओ बटन टाकतो तर त्याच्या पुढे नेम आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्या दोघांनाही एकच नाव आलं पाहिजे. त्याच्यानंतर सबमिट. आता या पेज 2 वरती आपल्याला काय करायचं आहे,
होम पेज इथे जाण्यासाठी परत एक काय करायचं आहे तर बटन आलं पाहिजे. मग आपला पेज 2चा जो प्रोग्राम आहे तर जिथे फॉर्म संपलेला आहे इथे यायचं, पेज 2 बघायचं, फॉर्म, इथे ब्रेक रो, तिथे आता होम असं लिहिलं. होम लिहून झाल्यावर त्याच्या सुरुवातीला यायचं, href इज इक्वल टू index.html म्हणजे पहिल्या पेजचं नाव द्यायचं आणि या ठिकाणी अँकर टर्मिनेट करायचं. आता हे सेव्ह केल्यानंतर हे पेज इकडचं जे काही आहे 2 तर ते रिफ्रेश करायचं. इथे लिंक आली बघा, हे बघा गेलो. म्हणजे आता आपल्याला फक्त काय झालेलं आहे तर CSSचा इफेक्ट बाकी आहे. मग त्याच्यासाठी याच ठिकाणी आपलं पेज 1 आहे बघा, index.html. ते इथे बघायचं आता स्टाईल टाईप इज इक्वल टू टेक्स्ट ऑब्लिक राहिला बघा, ऑब्लिक CSS. म्हणजे हे सेव्ह केलं आपण आणि रिफ्रेश करून बघायचं, आला का इफेक्ट बघा. म्हणजे हा H1 टॅग आहे, त्याचं बॅकग्राऊंड कलर स्काय ब्ल्यू आलं. फोंट फॅमिली म्हणजे फोंट आपण कुठला घेतला, एरियल घेतला हा. त्याच्यानंतर त्याचा कलर रेड दिलाय, रेड दिसतोय. टेक्स्ट अलाइनमेंट सेंटरला आलेली आहे. ब्राउझर मोठं केलं तर आपल्या लक्षात येईल. ओके, याप्रमाणे आपल्याला काय करायचं हे पहिलं एक्सपेरिमेंट करायचं आहे. ओके, आता हे दोन्ही प्रोग्राम झाल्यावरती हे काय करायचं आहे तर जे कोणी एक्सटर्नल एक्झामिनर आहे तर त्यांना आपल्याला हे दाखवायचं आहे डेमॉन्स्ट्रेशनमध्ये. गो टू पेज 2 हा फॉर्मही दाखवायचा, होमवरही क्लिक करून दाखवायचं आहे. हे सगळं फंक्शनिंग झालं की समजायचं की आपलं एक्सपेरिमेंट पूर्ण झालं.